नमस्ते. माइंडस्कोप सायकोलॉजी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. लोक म्हणतात तू तर स्ट्रॉंग आहेस, तुला काय होणार. पण स्ट्रॉंग दिसणारे लोकही तुटू शकतात. हाय फंक्शनिंग डिप्रेशन म्हणजे बाहेरून दिसणारं नॉर्मल आयुष्य, पण आतून थकलेलं रिकामं मन. हाय फंक्शनिंग डिप्रेशन दिसत का नाही? ते लोक काम करत असतात, जबाबदाऱ्या पाळतात, लोकांशी हसून बोलतात. त्यामुळे सोसायटी म्हणते तू ठीक आहेस, पण रियालिटी एनर्जी कमी असते, आनंद कमी जाणवतो, सतत मेंटली एक्झॉस्टेड वाटतं. सायकोलॉजीमध्ये याला मास्क्ड डिप्रेशन किंवा हायडन स्ट्रगल म्हणतात. स्ट्रॉंग लोक जास्त का सफर करतात? सगळ्यांसाठी अवेलेबल, पण स्वतःसाठी नाही. फीलिंग्स दाखवल्या तर वीक वाटेल अशी भीती वाटते त्यांना. चूक चालत नाही, त्यामुळे प्रेशर वाढतो. माझ्यामुळे सगळं चाललंय असा बिलीव असतो. बाहेरून स्ट्रॉंग पण आतून एक्झॉस्टेड. त्यांची लक्षणे: लोकांमध्ये असताना फेक स्माईल, एकटा असताना हेवी फीलिंग, काम होतं पण मोटिवेशन नाही, आनंद कमी आणि गिल्ट जास्त असतो, रेस्ट घेतलं तरी टायर्ड वाटतं. हे वीकनेस नाही, हा माइंडचा सायलेंट सिग्नल आहे. फेक स्ट्रेंथ, मी स्ट्रॉंग आहे हा मास्क बनतो. हेल्प मागणं इगोला हर्ट होतं. आतून पेन असला तरी बाहेर स्माईल असते. चाइल्डहूड कंडिशनिंग, लहानपणापासून स्ट्रॉंग राहा, रडू नको असं शिकवलं जातं. फीलिंग्स इग्नोर करायची सवय लागते. मोठं झाल्यावर इमोशन ओळखणंच कठीण होतं. दिवसभर बिझी राहिलं की पेन डिस्ट्रॅक्ट होतं असं त्यांना वाटतं. पण रात्री शांत बसलात की ओव्हर थिंकिंग सुरू, रिकामेपणा वाढतो, स्वतःबद्दल निगेटिव्ह थॉट्स येतात. सायकोलॉजी सांगते जेव्हा फीलिंग्स सतत दाबता तेव्हा नर्वस सिस्टीम ओव्हरलोड होतो. स्ट्रॉंग असणं म्हणजे सगळं एकट्याने सहन करणं नाही. स्ट्रॉंग असणं म्हणजे स्वतःची ट्रूथ एक्सेप्ट करणं. हाय फंक्शनिंग डिप्रेशन लपवणं थांबवा. हेल्प मागणं ही कमजोरी नाही, ती हीलिंगची सुरुवात आहे. हीलिंग कसं सुरू करायचं? स्मॉल ऑनेस्टी, मी ठीक नाही हे स्वतःला सांगणं. वन सेफ पर्सन, कोणाशी तरी ओपनली बोलणं. डेली सेल्फ चेक, आज मला कसं वाटतंय. थेरपी, प्रोफेशनल हेल्प, शेम नाही. रेस्ट विदाउट गिल्ट, प्रोडक्टिव्हिटी नाही, रिकव्हरी महत्त्वाची आहे. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.